चला मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे कांदे आपण बाजारातून घेऊन आल्यानंतर त्याची घरी कसे व्यवस्थित ठेवायचे। आता हे आम्ही मार्केटमधून कांदे घेऊन आलो आहे, ते पॉलिथिनच्या बॅगमध्ये देतात, कारण त्या दिवशी मी माझी कपड्याची बॅग विसरले होते नेण्यासाठी। असे त्यांनी पॉलिथिनच्या बॅगमध्ये दिलेत कांदे। ते आम्ही घरी आल्यानंतर त्याची जी वरची साल असते जी निघते, म्हणजे मुद्दाम नाही काढत त्या साली आम्ही, पण जी ऑलरेडी निघालेली असते, जशी की ही आता निघते हाताने अलगदच तुम्ही काढून बघू शकता, ती निघते, तर ती तुम्ही काढून टाका। त्यानंतर तो कांदा थोडा आतमध्ये जर त्याच्या बुरशी वगैरे आली असेल तिथे तुम्हाला कळेल, नाहीतर आपण असंच आणून ठेवलो त्या कांद्यांना घरी तर त्याच्या आतमध्ये बुरशी यायला सुरुवात होते। त्याच्यामुळे थोडी एक एक परत त्याची जी निघत असेल ती तेवढी काढावी। आणि मग हा जो भाग आहे, हा भाग आता उन्हाळा आहे म्हणून ठीक आहे, पण पावसाळ्यात वगैरे जेव्हा तुम्ही कांदे आणता किंवा थंडीमध्ये, हा भाग थोडासा तुमच्या सुरीने अलगद असा हा उडवा, म्हणजे तिथे मोड येणार नाहीत आणि कांदा जास्त दिवस टिकून राहतो। आमच्याकडे तेच काम झालं आहे। आणि असं त्याची घाण जास्त पसरू नये म्हणून दुसऱ्या पॉलिथिनमध्ये त्याचे साली काढतो आम्ही, आणि ज्याची साल काढून झाली आहे तो कांदा मग असा ठेवतो, म्हणजे तो व्यवस्थित वाळलाही जाईल। मार्केटमध्ये सध्या खूप चांगला कांदा येत नाही, हा नवीनच आहे, म्हणजे ओलाच आहे सध्या, त्याच्यामुळे तो तसा आहे। आता मार्चमध्ये वगैरे कांदे सुरू होतील, म्हणजे काढतील शेतकरी, त्याच्यानंतर थोडा चांगला कांदा मार्केटमध्ये यायला सुरुवात होईल असं। आणि जे त्याच्यामध्ये एकदमच जास्तच साल निघाली आहे, असे जास्तच खराब वगैरे झालेले कांदे आहेत ना, ते मी आधी वापरते, म्हणजे बाकीचे टिकून राहतात आणि हे जे साली नसलेले कांदे आहेत ते खराब नाही होत, आणि त्याला बुरशी पण नाही लागणार आणि ते चांगले राहतील। आणि शक्यतो कांदे अशा जागी ठेवा जसं की तुमची गॅलरी, म्हणजे त्याला वारा लागेल। आणि मी अशा पद्धतीचं भांडं, म्हणजे मी डीमार्टला गेलो होतो, तिथे ते स्टेशनरी ठेवायला किंवा डस्टबिन म्हणूनही काही लोक वापरतात, पण ह्या डस्टबिन सारखं वापरणं, सुका कचरा टाकण्यासाठी ठीक आहे, पण याच्यात व्हेंटिलेशन व्यवस्थित होतं, जाळीदार आहे आणि खाली ओलावा पण नाही, म्हणजे प्लास्टिक नसल्यामुळे कांदे माझे व्यवस्थित राहतात। मी आता हे खूप वर्ष वापरते, कांदे काही खराब होत नाहीत, त्यामुळे तुम्ही पण असं करून बघा आणि मला सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि युजफुल वाटला का। चला, थँक्यू।